सोलापुरातील MIDC पोलीस ठाण्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्याचे आश्वासन देत मुलीसोबत साखरपुडा करण्यात आला होता. मात्र लग्नापूर्वीच अत्याचार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आईने तिचा फोटो स्वतःच्या व्हॉट्सअपवर ठेवला होता. तो फोटो पाहून नात्यातील एका महिलेने विवाहासाठी स्थळ सुचवले. मात्र मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याचे आईने स्पष्ट केले. त्यावर संबंधित महिलेने 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर विवाह करू, तोपर्यंत साखरपुडा करून ठेवू असा सल्ला दिला. त्यानुसार फेब्रुवारी 2025 मध्ये साखरपुडा करण्यात आला. जुलै 2025 मध्ये मुलीची आई वर्षश्राद्धानिमित्त परगावी गेली होती, तर वडील आणि भाऊ कामानिमित्त बाहेर गेले. या काळात संबंधित तरुण मुलीच्या घरी गेला. काही दिवसांनी आपले लग्न होणारच आहे असे सांगत त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सुमारे 3 महिन्यानंतर मुलीची प्रकृती बिघडल्याने आईने तिला दवाखान्यात नेले. तपासणी दरम्यान ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. चौकशी केल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर मुलाच्या कुटुंबियांनी गर्भधारणेची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवत मुलीला त्यांच्या घरी राहण्यास बोलवले. काही दिवसांनंतर दोघांमध्ये वाद झाला आणि संबंधित तरुणाने मुलीला घरातून बाहेर जाण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.